हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कांद्याची पात कशी करायची ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे आणि असं बारीक बारीक चिरून घेत आहे. पूर्णतः आपली कांद्याची पात चिरून झालेली आहे. अशा प्रकारे चिरलेली आहे. आणि ही मसुरीची डाळ भिजत घातलेली आहे. ही पहा. आणि इकडे गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि आता त्यामध्ये आपणाला तेल टाकायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकत आहे मी. जिरे आपले तळले की मग त्यामध्ये आपल्याला जी पात चिरलेली आहे ही टाकायची आहे. आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. याला चांगलं हलवून घेतल्यानंतर ही पात आपली अशी तयार होते. आणि आपण ह्याच्यात पण तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून अशी पण भाजी आपण करू शकतो. पण मी आज मध्ये डाळ टाकणार आहे. ह्या जर पातीचा रंग हिरवागारच ठेवायचा असेल तर त्यामध्ये चिमूटभर साखर आणि चिमूटभर मीठ असं टाकलं की पातीचा रंग हिरवागारच राहतो, कलर बदलत नाही. या टिप्सनं जर तुम्ही केलं तर तुमची भाजी खूपच छान होते आणि सर्वांनाच आवडेल. आणि आता यामध्ये आपल्याला मसुरीची डाळ टाकायची आहे. आपण मसुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची पण डाळ घेऊ शकतो, तुरीची पण डाळ घेऊ शकतो, कोणती पण डाळ घेऊ शकतो. पण मसुरीची डाळ लवकर शिजते. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, लाल तिखट, हळद, बघा आपली किती छान आणि कलर कसला हिरवागार दिसत आहे पातीचा. खूपच छान अशी भाजी दिसत आहे. चवीला पण एकदम मस्त लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि परत मला कमेंट करा. आणि आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. थोडंसंच पाणी लागतं कारण मसुरीची डाळ लगेच शिजते. तर आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि मी आता काढून घेते.